पिंपरी चिंचवडकरांनो, आज एक प्रश्न शांतपणे विचारूया। 2017 पूर्वी आपली महानगरपालिका कर्जमुक्त होती, शहराचा विकास सुरू होता। मग 2017 नंतरच आशियातील सर्वात श्रीमंत महापालिका कर्जबाजारी कशी झाली? कारण एकच आहे, कारभारी बदलला आणि कारभार बिघडला। कारभारी चांगला असेल तर शहर पुढे जातं, पण तोच कारभारी कामचुकार आणि भ्रष्ट असेल तर शहर कर्जाच्या ओझ्याखाली दबतं। 2017 नंतर महानगरपालिकेत आलेल्या या लबाड लांडग्यांच्या टोळीनं भ्रष्टाचाराचा कळस गाठला। कोरोना सारख्या महामारीत जनता जीव वाचवण्यासाठी धडपडत असताना या टोळीनं कुत्र्यांच्या नसबंदीच्या नावाखाली जनतेला आणि महापालिकेला कोट्यावधी रुपयांचा चुना लावला। जर नसबंदी खरंच झाली असती तर आज मोकाट कुत्र्यांची संख्या एवढी वाढलीच कशी? कागदावर आकडे वेगळे आणि वास्तव वेगळंच। 1 मे ते 31 जुलै 2020 या 3 महिन्यात 7125 भटकी कुत्री पकडल्याचा दावा या टोळीकडून करण्यात आला। प्रति कुत्रा 999 रुपये प्रमाणे लाखो रुपयांची बिलं अदा झाली। आणि याच आकड्यांवर माननीय अजितदादा पवार प्रश्न विचारतात तर या लबाड लांडग्यांच्या टोळीला पोटशूळ उठतो। इथं कुत्री असतात ना, कुत्री भटकी, त्याची नसबंदी, भटक्या कुत्र्यांची नसबंदीचा कार्यक्रम हातात घेतला आणि त्याच्यात पैसा खाल्ला। इतकंच नाही, कोरोना काळात भोसरीतील 2 कोविड सेंटरमध्ये एकही रुग्ण दाखल नसताना 3.5 कोटी रुपये बिल दिलं। प्रश्न साधा आहे, इतका खर्च झाला, मग हिशोब कुठं आहे? अजितदादांचं म्हणणं स्पष्ट आहे, हा जनतेचा पैसा आहे म्हणून जनतेला हिशोब दिलाच पाहिजे। पण उत्तर देण्याऐवजी आज उलटे आरोप केले जात आहेत। निर्णय घेण्याची ताकद असलेलं नेतृत्व हवंय। म्हणूनच महानगरपालिकेत अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीची सत्ता ही राजकीय गरज नाही, ती पिंपरी चिंचवडच्या स्वच्छ, पारदर्शक आणि विकासाभिमुख कारभारासाठी आवश्यकता आहे। चला तर मग 15 जानेवारीला या लबाड लांडग्याच्या टोळीला हद्दपार करूया। घड्याळासमोरील बटन दाबून पिंपरी चिंचवडचा विकास पुन्हा वेगात सुरू करूया।